पाहतायत आणि त्यांनी देखील मात्र या स्पर्धेला भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर सगळ्या ऑनलाईन व्ह्युअर्स, ऑनलाईन प्रेक्षकांचं पण आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र करूया. जबरदस्त स्पर्धा. कालची रात्र स्वर्गीय सुनील 11 बीड या टीमने गाजवली आणि सुपर 5 मध्ये मात्र प्रवेश केला. एक ट्रॉफीचा तरी मानकरी तो संघ मात्र ठरला आहे. परंतु या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे. परंतु आदरणीय शाखा प्रमुख गोपीनाथ बोराडे साहेबांकडून कोणती हॅट्रिक झाली, 500 रुपयांचं पारितोषिक आहे. जितेश गवस्कर साहेब यांच्याकडून प्रत्येक आयवा कॅचला 100 रुपयांचं पारितोषिक. मॅचला करूया सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताच कॉन्टॅक्ट नाहीये. डाऊन द लेग साइड पंचांनी 2 हात समांतर केलेत. व्हाईट बॉल अव्वांतरचा सिग्नल येतोय. एक धाव मात्र बॅटिंग टीमच्या अकाउंटमध्ये ॲड ऑन केली जाईल आणि खातं मात्र या ठिकाणी खुलं केलं गेलं आहे. जबरदस्त स्पर्धा आहे. 30 सर्कलमध्ये आपल्याला LED लाईट्स पाहायला मिळत आहेत. आयोजन नियोजन याच्यामध्ये कोणतीच कमी या ठिकाणी ठेवलेली नाही आहे. त्याच्यासाठी महालक्ष्मी क्रीडा मंडळ मोठे वेणगाव यांचं विशेष कौतुक आपण करूया. पहिला व्हाईट बॉल आलाय, बॅकफूट गेले, हलक्या हाताने सन्मान देण्याचा प्रयत्न, बाहेरची कडा घेतली, फर्स्ट स्लिपमध्ये बॉल, टॉट चेंडू येतोय. कोणती स्थान नसणार आहे. पॉवर प्ले, P1चं पहिलं मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर मात्र पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर मात्र पाहिली तर एक खेळाडू डीप काऊक कॉर्नर मध्ये उभा केलाय, दुसरा डीप लॉंग ऑफ मध्ये उभा केलाय आणि बाकी सगळे इन टू द 30 सर्कल पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला खराब चेंडू आहे, त्याचा फायदा उचललाय. लॉंग स्टॉप कडे नॉन स्टॉप 4 धावांचा चौकार. जबरदस्त फटका आपण पाहिला. अखूट टप्प्याचा चेंडू आणि बॅकवर्ड झोन मध्ये 4 धावांचा मात्र तो चौकार या ठिकाणी मात्र आपण पाहिलेला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण गोलंदाज हर्षल पाहतोय. पुढे सरसावल्यात, पदतालित्याचा वापर केला. सोपा झेल. कॅचिंग प्रॅक्टिस मध्ये जसे झेल मात्र कॅरी केली जातात अगदी तेवढाच सोपा झेल या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळाला. परंतु चेंडू हातातून निसटला गेलाय. इझी घ्यायला गेले होते आणि झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालाय. पहिली मॅच जर मात्र आपण आजच्या रात्रीमधील पाहिली असेल, जी खरं तर खानपेठ टीमने गमावली आणि त्याचं कारण होतं की त्यांनी 5 झेल त्या सत्रामध्ये सोडले. त्यामुळे इथे झेल सोडलाय. काय घडेल पाहणं गरजेचं. फुल टॉस बॉल ऑन साइडला, सोडाल झेल तर गमवाल खेळ. जखमेवरती मीठ चोळणारा चौकार. जबरदस्त गाणं या ठिकाणी मात्र आपण ऐकलं. अर्थातच इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारा एकमात्र राजा, राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना मान वंदना देणारा, फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करणारा षटकार. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. खेळात आमचा नेहमीच मान आहे, गावाला आमच्या याचा अभिमान आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. धन्यवाद डीजे. जबरदस्त थीम सॉन्ग या ठिकाणी मात्र या स्पर्धेचा आपण ऐकतोय. पारितोषिक आणखीन आता वाढली गेलेली आहेत. कोणतीही हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये जर झाली तर मोठे वेणगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आदरणीय सौभाग्यवती अश्विनीताई मंगेशदादा पालकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे.
आणि विकेट हॅट्रिक जर झाली तर अथर्व बोराडे, दक्ष बोराडे यांच्याकडून 500चं पारितोषिक. पण बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार 4. चा प्रयत्न ही टीम मैदानाच्या आतमध्ये करेल. सोमेश्वर या टीमचा हुकमाचा एका फलंदाजीमध्ये ज्यांच्या बॅट मधून आपण तब्बल 1 षटकार 3 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिले. 18 धावा त्यांनी 6 चेंडूंमध्ये वैयक्तिक केल्यात आणि 1 धाव अवांतरची अशा 19 धावा झालेल्या आहेत. आणि बॉलिंग ट्रॅकवरती मात्र आता कल्पेश षटक क्रमांक 2 साठी मात्र यावेळेस तयार होताना पाहायला मिळतील. मराठी वडवली टीम 5 ओव्हरची मॅच आहे. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी मात्र या ठिकाणी देण्यात आला आहे आणि त्यामुळे आपण स्पीडअप मेंटेन करण्याकडे देखील लक्ष द्यावं ही विनंती असेल. कल्पेश बॉलिंग ट्रॅकवरती मात्र सज्ज झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये आला 19. स्ट्राईक वरती मात्र रुपेश पाहायला मिळतील. वैयक्तिक इनिंग मधला पहिला बॉल ते फेस या ठिकाणी करणार आहेत. घड्याच्या काट्यामध्ये टाइम या ठिकाणी अलर्ट आहे. क्लॉक सेट केला गेलेला आहे. पहिलाच बॉल ओव्हरमध्ये पहिला चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक कॅचचा प्रयत्न करताना पण पाहायला मिळाले नाही. कदाचित एका क्षेत्ररक्षकाला झेलचा प्रयत्न करायला हवा होता, दुसऱ्याला कव्हर अप द्यायला हवं होतं, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षक थांबले. कॉलिंग पाहायला मिळाली नाही, प्रयत्न पाहायला मिळाले नाही आणि प्रयत्नच केले नाही तर यश मिळणार नाही. त्यामुळे 1 धाव या बॉलवरती आपण नक्कीच पाहिलेली आहे. एका धावेच्या बरोबरीने 20 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सत्र या ठिकाणी मात्र नक्कीच सुरू आहे. चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंच्या मधोमध मात्र बिल्डअप होताना या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आजच्या मॅच मध्ये पण RCB MI ची मॅच आपण पाहिली तर ओपनिंग पार्टनरशिप RCB ची 100 धावांपेक्षा जास्त पाहिली होती आपण आणि इकडे पण आपण पाहतोय 20 धावांची चांगली पार्टनरशिप. उडवलाय बॉल ऑन साइडला. आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच. मारलेला षटकार. जबरदस्त फटकेबाजी केली जाते. 2 षटकार 3 चौकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहिलेत. एकही सिंगल त्यांनी मात्र आतापर्यंत घेतली नाहीये. एका तुक्का घेत नाहीये. चौकार षटकारांची भाषा बोलतायत. टीमची धावसंख्या मात्र 26 या आकड्यावरती या ठिकाणी पोहोचली गेली आहे. स्लोवर बॉल होता. लेंथ को पड़ा भी है, मैदान के बाहर जड़ा भी है. बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिला महागड षटक. आणखी बॉल पण यावेळेस कॅचचा चान्स आणि पकडला झेल. मोठा मासा जाळ्यात अडकलाय. 440 वोल्टचा मोठा झटका बेकरी टीमला. सोमेश्वर बाद.